एक महत्त्वाची बातमी, मागील वर्षाप्रमाणे यंदाही लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे। जुलै ऑगस्टचे 3000 रुपये खात्यात एकत्रित जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आजची बातमी खूप महत्त्वाची आहे। कारण तुमचा पुढचा हप्ता कधी मिळू शकतो, 1500चा हप्ता कधी मिळणार का, ई-केवायसी पूर्ण नसेल तर काय होऊ शकते, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सध्या या योजनेबाबत कोणते अपडेट समोर आले आहे। या व्हिडिओमध्ये आपण ही सगळी माहिती अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची महिला केंद्रित आर्थिक सहाय्य योजना मानली जाते। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिना 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते। मात्र प्रत्येक महिन्याला पैसे मिळवण्यासाठी लाभार्थी महिलेची पात्रता आणि आवश्यकता पडताळणी पूर्ण असणे महत्त्वाचं आहे। म्हणूनच फक्त अर्ज केला आहे म्हणून हप्ता नक्की मिळेल असे नाही। तुमची माहिती, बँक खाते आणि ई-केवायसी यासारख्या काही बाबी व्यवस्थित असणे गरजेचं आहे। आता पाहू सर्वात महत्त्वाची गोष्ट, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची ई-केवायसी आणि पात्रता पडताळणी करण्यात आली आहे। त्यामुळे काही महिलांचे लाभ सुरू राहतील तर अपात्र ठरणाऱ्या अर्जांवर कारवाई होऊ शकते का? सोशल मीडियावर अनेकदा 2 हप्ते एकत्र मिळणार, म्हणजेच 1500 + 1500 3000 रुपये खात्यात जमा किंवा अमुक तारखेला पैसे येणार अशा बातम्या व्हायरल होतात। पण मित्रांनो, अधिकृत घोषणा होईपर्यंत अशा मेसेजवर पूर्णपणे विश्वास ठेवू नका। तुमच्या खात्यात प्रत्यक्ष रक्कम जमा झाली आहे का हे बँक खाते किंवा अधिकृत पेमेंट स्टेटमेंटद्वारे तपासणे सर्वात योग्य ठरते। आता पाहू ई-केवायसी बद्दल थोडं काही जाणून घेऊया। जर तुमची ई-केवायसी अजून पूर्ण झाली नसेल, म्हणजेच काही कारणांमुळे, काही अडचणींमुळे तुम्ही आतापर्यंत ई-केवायसी केली नसेल आणि त्यामुळे तुमचा लाभ बंद झाला असेल, म्हणजेच लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरला असेल, तर काळजी करू नका। तर ती पूर्ण करण्याबाबत अधिकृत सूचनांकडे तुम्ही जे आहे लक्ष द्या। तुमच्या आधाराशी संबंधित माहिती, बँक खाते आणि अर्जातील माहितींमध्ये काही विसंगती असल्यास लाभ मिळण्यात अडचण येऊ शकते। म्हणून तुमचे नाव, आधाराशी संबंधित माहिती आणि बँक खाते तपशील योग्य आहेत का ते तपासा, आणि कोणतीही अनोळखी व्यक्तीला OTP किंवा ATM पिन किंवा बँकिंग पासवर्ड देऊ नका। जर तुमच्या खात्यात हप्ता जमा झालेला दिसत नसेल तर सर्वप्रथम तुम्ही घाबरून जाऊ नका। तुमच्या अर्जाचे स्टेटस तपासा, त्यानंतर ई-केवायसी पूर्ण आहे का ते तपासणं गरजेचं आहे। बँक खाते आधाराशी लिंक आहे का, तसेच खाते सक्रिय आहे का हेही तपासून घ्या। काही समस्या असल्यास संबंधित अधिकृत यंत्रणा किंवा सेवा केंद्राशी संपर्क करा। आणखी एक महत्त्वाची सूचना तुम्ही लक्षात ठेवा, तुमच्या लाडकी बहीण हप्ता मिळवून देतो किंवा ई-केवायसी करून देतो, पैसे लगेच मिळतील असे सांगून कोणी पैसे मागत असेल तर सावध राहा, त्यांच्यापासून ही तुम्हाला फसवणूक आहे। म्हणजेच तुमची फसवणूक करून तुमच्याकडून पैसे काढून घेण्याशी तो संबंधित आहे। OTP, UPI पिन किंवा बँकिंगची गोपनीय माहिती कोणालाही देऊ नका। सरकारी योजनेची माहिती घेताना शक्यतो अधिकृत सरकारी विश्वास ठेवा, म्हणजे अधिकृत सरकारी लिंकद्वारे, अपडेटद्वारे त्यांच्यावर विश्वास ठेवा। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण लाडकी बहीण योजनेचा हप्ता, ई-केवायसी पात्रता आणि सध्याच्या अपडेटबद्दल माहिती घेतली। तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या लाडक्या बहिणी आणि मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा, आणि अशाच सरकारी योजनेच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आणि कमेंटमध्ये फक्त एवढे सांगा, तुमचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता खात्यात आला आहे का? तर मित्रांनो, अशाच अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि अशाच नवीन नवीन अपडेट आपण पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये घेऊन येऊ। आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, आणि भेटूया पुन्हा एक नवीन अपडेटसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।